नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. आज आपण करतो आहोत सॉफ्ट व फ्लफी एगलेस डोनट. याआधीही आपण विनाईस डोनट रेसिपी केलेली आहे. आज मात्र आपण ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट वापरून मजेदार डोनट करूया. रेसिपीसाठी घेतलेल्या सर्व साहित्यांचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर चला सर्वप्रथम ड्राय ईस्ट ॲक्टिवेट करून आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. बोलमध्ये आपण कोमट पाणी घेतलेलं आहे. वार्म वॉटर. वार्म म्हणजे कसं बोटाला सुसह्य होईल इतपत गरम. वार्म मिल्क घेतोय म्हणजे कोमट दूध देखील घेतो आहोत. आणि आता यामध्ये आपण घालतो आहोत पिठी साखर. आपण रेसिपीसाठी पिठी साखर घेतलेली बोलमध्ये, त्यातील 1 चमचाभर पिठी साखर आपण या बोलमध्ये घालतो आहोत. त्याचबरोबर मैदा देखील आपण चाळून आणि मोजून ठेवला, त्यातील 1 चमचा मैदा आपण यामध्ये घालणार आहोत. आणि आपण घेतलेला आहे ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट. असं छान बारीक फॉर्ममध्ये मिळतं, तर ते घालूयात. आणि हे साखर आणि ईस्ट विरघळेपर्यंत आपण छान मिक्स करून घेणार आहोत. ईस्ट आपलं विरघळलंय, साखर देखील विरघळलेली आहे. तर यावरती आपण आता एक डिश ठेवूयात आणि 15 मिनिटं बाजूला ठेवूयात. तेवढ्या वेळामध्ये ईस्ट छान फुलून येईल. ईस्ट बघा किती छान फुलून आलं आहे. परफेक्ट. तुमचं ईस्ट जर असं फुललं नाही तर तुम्ही ते मिश्रण टाकून द्या आणि परत मार्केटमधून नव्याने ईस्ट आणून पुढची प्रोसेस करा. म्हणजे आपला बेकरी प्रोडक्ट कुठलाही का असे ना परफेक्ट होतो. आपलं ईस्ट मात्र छान फुललेलं आहे. आपण ऑलरेडी मैदा चाळलेला होता. पण आता सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण एकत्र चाळून घेऊयात, म्हणजे छान मिक्स होता. तर आधी घालतो आहोत आपण मैदा, त्यानंतर आपण पिठी साखर घालतोय, त्यानंतर घालतो आहोत मीठ. हे सर्व साहित्य आपण एकत्र चाळून घेऊयात, म्हणजे छान मिक्स होतील. आता ह्या चाळलेल्या ड्राय इन्ग्रेडियंट्समध्ये आपण असा खळगा करून घेऊया. यामध्ये आपल्याला घालायचं आहे ताजं दही, जे फार आंबट नाही. फ्रेश दही घ्यायचं. आणि त्यानंतर आपण फुलवून घेतलेलं ईस्ट, ज्यामध्ये आपण दूध आणि पाण्याचा वापर केला, तर हे ईस्टचं मिश्रण आणि घेतलेलं दही यामध्ये हा डो व्यवस्थित बाइंड होतो. पण मैद्याची क्वालिटी प्रत्येकाची वेगळी असते. त्यामुळं जर तुमच्या डो यामध्ये व्यवस्थित बाइंड नाही झाला तर मात्र तुम्ही 1-2 चमचे कोमट दूध किंवा कोमट पाण्याचा वापर करू शकता. सर्वप्रथम आपण स्पॅटुलाने हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात. आणि आता आपल्या हाताने हा डो छान बाइंड करून घेऊ. आपल्याला असा चिपचिपा डो हवा आहे. ठीक आहे. काळजी एवढीच घ्यायची की जर दूध पाणी लागलं तर आवर्जून कोमट दूध किंवा कोमट पाण्याचा वापर करायचा. बघा असा चिपचिपा डो आपण बाइंड करून घेतलेला आहे. आता आपल्याला याला छान मळून घ्यायचं आहे. तर बोलमध्ये मळणं जमणार नाही आपल्याला. त्याकरता आपण प्लॅटफॉर्मवरती हा डो काढून घेऊया आणि आपल्याला व्यवस्थित मळायचं आहे. स्ट्रेच अँड फोल्ड या मेथडने. किती वेळ आपल्याला मळायचं आहे तर हा डो छान सॉफ्ट झाला पाहिजे. आपल्या हाताला अजिबात चिकटता कामा नये. त्या वेळेपर्यंत आपण असं स्ट्रेच अँड फोल्ड करून मळून घेऊयात. जवळजवळ 8 मिनिटं मी हा डो मळत होते. बघा छान सॉफ्ट झालेला आहे आणि हाताला अजिबात चिकटत नाही आहे. आता आपल्याला यामध्ये बटर घालायचं आहे. मी सॉल्टेड बटर घेतलं. तर तुम्ही अनसॉल्टेड बटर देखील घालू शकता. फक्त अशा वेळी थोडंसं मिठाचं प्रमाण तुम्ही जास्त घाला. ठीक आहे. आता आपल्याला हे परत छान मळून घ्यायचं आहे. हे संपूर्ण बटर या डोमध्ये व्यवस्थित ॲब्सॉर्ब होत नाही तोवर आपण हे मळणार आहोत.
बटर घालून आपण डो परत मळून घेतला आहे आणि बटर सगळं ॲब्सॉर्ब झालं. पण डोनट्ससाठी आपला डो रेडी आहे का ही चेक करायची एक पद्धत, म्हणजे यामध्ये व्यवस्थित ग्लुटन डेव्हलप झालं का ते चेक अशा पद्धतीने करायचं. याला म्हणतो आपण ग्लुटन विंडो. बघूयात. हे बघा, आपला जो डो आहे तो फाटतोय, याचा अर्थ डोनट्ससाठी अजिबात रेडी नाही आहे. तर आपल्याला अजून हे थोड्या वेळ मळून घ्यायचं आहे. 4-5 मिनटं मी परत मळून घेतलं आहे आणि आता बघा ग्लुटन विंडो अजिबात फाटत नाही, म्हणजे आपण व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला हा डो फर्मेंट करायला ठेवायचा आहे. आपण एक बोल घेतला, बोलला आतून आपण थोडंसं तेल लावून घेऊयात आणि हा डो आतमध्ये व्यवस्थित टक करून घ्यायचा आणि आपण या बोलमध्ये ठेवूयात. डोवरती देखील आपण तेलाचा हात फिरवत आहोत. आणि वरती क्लिंग रॅप लावूयात. आपल्याला हा डो फॉर्मेंट करायला ठेवायचा आहे, त्यामुळे आपण यावरती एक नॅपकिन ठेवूयात आणि एका उबदार जागी हा बोल ठेवून देऊयात. आपला हा डो फुगून डबल होत नाही तोवर आपण याला रेस्ट देणार आहोत. जवळजवळ 1.5 तास झाले, आपण चेक करूयात. वाव, छान फुलला आहे बरं का. हे बघा, दिसतंय का तुम्हाला जाळीदार टेक्स्चर? परफेक्ट. तर आपण क्लिंग रॅप काढून घेऊयात. आता डो फुगून अगदी डबल झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये 1 तासामध्ये हा डो छान फुलतो, पण हिवाळ्यात आणि पावसाळ्यात थोडासा अधिक वेळ लागतो. तर आपण यातील गॅस काढून घेऊयात आणि हा डो हाताळताना कोरड्या मैद्याचा वापर करायचा, म्हणजे बोटं कोरड्या मैद्यामध्ये बुडवायची आणि हा डो हाताळायचा. परफेक्ट. तर आपल्याला हा डो आता प्लॅटफॉर्मवरती काढून घ्यायचा आहे. त्याकरता प्लॅटफॉर्मवरती आपण थोडासा कोरडा मैदा भुरभुरायचा, त्यावरती डो ठेवायचा. हा डो आपण सारखा करून घेऊयात. तर आपण पोळी लाटून आज डोनट कट करणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही छोटे छोटे पोर्शन कट करून एक सिंगल डोनट तयार करू शकता, पण आपण आज मस्त पोळी लाटून हा डोनट तयार करणार आहोत. तर एक प्रकारे पेडाच आपण तयार करून घेतोय मोठा. आपल्याला जाडसर अशी पोळी लाटायची आहे. ठीक आहे. तर आपण परत थोडासा कोरडा मैदा भुरभुरूया. थोडासा कोरडा मैदा आपण या डोवरती, म्हणजे या पेड्यावरती भला मोठा पेडा आहे बघा आपला, कारण आपली पोळी देखील फार मोठी असणार आहे. ठीक आहे. तर आपण आता पोळी लाटून घेऊयात. लाटण्याला देखील मी थोडासा मैदा लावून घेते. आपण मीडियम आकाराचे हे डोनट बनवणार आहोत. तर खूप छोटे नाही आणि फार भले मोठेही नाही, जे आपल्याला रेस्टॉरंट्समध्ये मिळतात तेवढे मोठेही नाही. तर त्यासाठी आपण ही पोळी 1 सेंटीमीटर जाड इतपत लाटून घेणार आहोत. ठीक आहे. तर मीडियम आकाराच्या डोनटसाठी 1 सेंटीमीटर जाडी पुरेशी झाली. तुम्हाला एकदा मी दाखवते. हे बघा, बरोबर 1 सेंटीमीटर जाड आहे. आणि काही ठिकाणी असं वाटत असेल की थोडं जास्त जाड राहिलेत का, तर आपण ते परत थोडंसं लाटून सारखे करून घेऊयात. बरं, आपण आज डोनट कटरनी नाही तर घरात उपलब्ध असणाऱ्या वाटीने कट करणार आहोत, कारण प्रत्येकाच्या घरीच डोनट कटर असतं असं नाही, हो की नाही. तर घरातील मीडियम आकाराची आपण वाटी घेतलेली आहे याकरता. हे बघा, अशा पद्धतीने. आणि मधला जो पोर्शन कट करणार, होल कट करणार, त्यासाठी हे आयसिंग नोझल वापरलेला आहे. तर कट करण्याआधी कोरडा मैदा घ्यायचा, त्यामध्ये अशी वाटी बुडवून घ्यायची आणि छान दाब देऊन डोनट कट करायचा. प्रत्येक वेळी कट करताना कोरड्या मैद्यामध्ये बुडवून घ्यायचं, म्हणजे असं शार्प कटिंग होतं. ठीक आहे. परफेक्ट. आणि नोझल देखील आपण कोरड्या मैद्यामध्ये बुडवून घेतलेला आहे. बरोबर मधोमध आपण हे कट करूत. बघा, अशा पद्धतीने किती छान डोनट कट झाला दिसते तुम्हाला.
बस अशाच पद्धतीने सर्व डोनट आपण कट करून घेऊयात. सर्व डोनट आधी दाखवल्याप्रमाणेच कट करून घेतलेत बघा. हलक्या हाताने उचलून आपण एका बाजूला ठेवतोय. ठीक आहे, सावकाश उचलायचे म्हणजे शेप बदलत नाही. परफेक्ट. बरं, आता तुम्हाला वाटेल कट केल्यानंतर हे बाजूचे जे कटिंग्स राहिले त्याचं काय, किंवा मधला जो पोर्शन कट केला आपण नोझलनी ते असे बॉल्स राहत आहेत तर ते बॉल्स तुम्ही तसेही तळू शकता, किंवा हे राहिलेलं कटिंग्स आणि ते बॉल्स आपण वापरून परत डोनट तयार करणार आहोत. तर राहिलेलं कटिंग आणि हे मधले कट केलेले बॉल्स एकत्र करायचे, छान मळून घ्यायचे, त्याचा एक चांगला पेढा बनवून घ्यायचा व्यवस्थित. आणि आधी दाखवल्याप्रमाणेच थोड्याशा कोरड्या मैद्यावरती जाडसर पोळी लाटायची आणि अशाच पद्धतीने वाटीच्या मदतीने आणि नोझलने डोनट कट करायचं. असं आपल्याला पूर्ण डो संपेपर्यंत करायचं आहे. सर्व डोनट आपण कट करून घेतलेले आहेत. तर आता यावरती आपल्याला कपडा ठेवायचा आणि अर्धा तासाची रेस्ट द्यायची. तेवढ्या वेळामध्ये हे डोनट अजून थोडेसे फुलतील. वाव, अर्ध्या तासाच्या रेस्टने आपले डोनट अजूनच राईट झालेले आहे. ठीक आहे, तर चला आता आपण तळायला घेऊ. एकीकडे गॅसवरती मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. चेक करूया तेल गरम झालं का. परफेक्ट. आपल्याला डोनट तळण्यासाठी छान गरम तेल हवं आणि एकदा तेल गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची. ठीक आहे, तर सावकाश डोनट उचलायचे आणि अगदी तेलाच्या जवळ जाऊन सावकाश सोडायचे. ठीक आहे, अशा पद्धतीने डोनटचा शेप बदलू नये म्हणून सावकाश हाताळायचे आणि तेलामध्ये बसतील तेवढे डोनट आपण यामध्ये सोडतोय. डोनट जरा जाड असतात हो की नाही, म्हणून ते आपल्याला लो फ्लेमवरती तळायचे. थोडासा वेळ लागतो पण आतपर्यंत छान तळले जातात. परफेक्ट. बरं, डोनट तळल्यावरती काढण्यासाठी आपण ही अशी जाळी घेतलेली आहे, चाळणी घेतलेली आहे. डायरेक्ट ताटामध्ये काढायचे नाही, म्हणजे जास्तीचं तेल या चाळणीतून निथरून जातं. आपण एक चमचा घेतला आणि चमच्याने आपण गरम तेल प्रत्येक डोनटवरती उडवणार आहोत. झारा वापरायचा नाही. आपण पुरी तळताना कसं करतो, पुरीवरती तेल उडवतं की नाही, तशाच पद्धतीने चमच्याने आपण पाळीपाळीने प्रत्येक डोनटवरती हे गरम तेल उडवणार आहोत. त्यामुळे काय होणार, आपले डोनट छान फुलणार. सावकाश तळायचे बरं का, कारण असं चमच्याने तेल उडवताना अंगावर उडू शकतं, म्हणून काळजी घ्यायची. प्रत्येक डोनटवरती हे गरम तेल असं उडवायचं. दिसते तुम्हाला आपले डोनट हळूहळू फुलत आहेत. आपले डोनट्स छान फुलले आहे आणि खालून मस्त कलर देखील आलेला आहे. तर आपण सावकाश उलटवून घेऊ. बघा, मस्त तळल्या गेलेत, सुरेख कलर आलेला आहे. परफेक्ट. सावकाश डोनट उलटवायचे आणि दुसऱ्या बाजूने देखील असे छान लालसर रंगावरती तळून घ्यायचे. आणि आता यावेळी यावरती चमच्याने तेल उडवायची अजिबात गरज नाही. फक्त काळजी घ्यायची, लो फ्लेमवरती हे आपल्याला डोनट तळायचे आहेत. बघा, लो फ्लेमवरती आपण हे डोनट तळत होतो. दोन्ही बाजूनी छान रंग आलाय बघा, एकसारख्या तळले गेलेले आहे. परफेक्ट. बस, आपले डोनट्स तळल्या गेलेत. आता आपण झाऱ्याने हे काढून घेऊयात. आणि कशावरती, तर चाळणीवर काढायचे, म्हणजे जास्तीचं तेल निघून जाईल. आणि झाऱ्यावर देखील थोडंसं असं तिरकं धरून निथरवून घ्यायचे. बघा कसला सुरेख कलर आलाय आणि फुलले देखील बघा किती मस्त. मार्केटमध्ये मिळतात ना, अगदी तसेच दिसतंय की नाही. छान. तर आपण काढून घेऊया आणि डोनटची पुढची बॅच तळायला कढईमध्ये सोडूयात. आधी दाखवल्याप्रमाणेच हे डोनट आपण लो फ्लेमवरती सावकाश
लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. चाळणीतले डोनट्स आता आपण कॅस्टर शुगरमध्ये घोळवून घेणार आहोत. आज आपण कुठल्याही प्रकारचं ग्लेज किंवा चॉकलेट सॉस केलेलं नाही, तर कॅस्टर शुगरमध्ये आपण हे कोट करणार आहोत. पण काय लक्षात घ्यायचं, चाळणीमध्ये काढल्यावरती डोनट्सचं टेम्परेचर डाऊन होऊ द्यायचं, म्हणजे इतपत की आपण त्याला सहज हाताळू शकू इतपत. आणि त्यानंतरच कॅस्टर शुगरमध्ये असे छान फिरवून फिरवून घ्यायचे, म्हणजे सर्वत्र कॅस्टर शुगर लागते. आणि त्यानंतर प्लेटमध्ये ठेवायचं. आहे की नाही इझी. कुठला ग्लेज नको, चॉकलेट सॉस नको, बस कॅस्टर शुगर आणि आपले डोनट्स. मस्त आपण सर्व डोनट्स या कॅस्टर शुगरमध्ये छान घोळून घेऊयात आणि प्लेटमध्ये काढूयात. बेकरीपेक्षाही जबरदस्त असे आपले होममेड डोनट्स रेडी आहेत. घेतलेल्या साहित्यामध्ये मीडियम आकाराचे जवळजवळ 25 डोनट्स झालेले आहेत. परफेक्ट कलर आलाय, सुरेख. आता तुम्हाला हे मी कॅस्टर शुगर न लावलेले प्लेन डोनट्स दाखवते, तुम्हाला याची कल्पना यावी म्हणून. बघा किती सुरेख कलर आला आहे, परफेक्ट शेप आलेला आहे. मार्केटमध्ये असतात अगदी तसलेच दिसत आहेत, हो की नाही. मस्त. आता तुम्ही कॅस्टर शुगर लावून डोनट्स करा किंवा असं प्लेन डोनट्स करा, जबरदस्तच लागतात, याची मी तुम्हाला खात्री देते. चला, कौतुक करून खूप झालं. आता आपण प्रत्यक्ष मोडून पाहणार आहोत. हे बघा, परफेक्ट कलर, परफेक्ट शेप आणि आता परफेक्ट टेक्स्चर. दिसतंय का तुम्हाला? अगदी जाळीदार टेक्स्चर आलं आहे. मार्केटमध्ये जे डोनट्स मिळतात ना त्यापेक्षाही जबरदस्त. सुरेख. तुम्हाला नीट कल्पना यावी म्हणून मी जे प्लेन डोनट्स आहेत ना ते देखील मोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला आतली जाळी व्यवस्थित दिसेल. मी मोडते त्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल की किती सॉफ्ट झालेत. आणि हे बघा किती छान जाळीदार टेक्स्चर दिसते की नाही, आणि सॉफ्ट. हे बघा मी दाबते तर कळतंय तुम्हाला. परफेक्ट. आणि आता आपण चव पाहूयात. महत्त्वाचं म्हणजे लाजवाब. लाजवाब, दुसरा शब्दच नाही माझ्याकडे. परफेक्ट कलर, परफेक्ट टेक्स्चर, परफेक्ट टेस्ट, सॉफ्ट अँड फ्लफी एगलेस डोनट रेडी आहेत. मोजके साहित्य, 100% फुलप्रूफ इझी रेसिपी. तेव्हा खवयांनो नक्की ट्राय करा व आपल्या रेसिपीचा फोटो मृदुलाज किचन या इन्स्टा अकाउंटला टॅग करा. चला परत भेटूत अशीच छानशी रेसिपी घेऊन. टिल देन लाईक, शेअर अँड कमेंट डाऊन. बाय बाय.